नमस्कार. नमस्कार. मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मागच्या एक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आनंदराव राऊत साहेब यांनी तुम्हाला भारतीय जनता पार्टीतून निष्कासित केलं असं पत्र फेसबुकच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? मी काल सायंकाळी माझ्याकडे काही कार्यकर्ते आले होते आमच्या शिवसेनेचे, तर ते म्हणायला लागले की भाऊ तुमचं तर निष्कासित पत्र आलं. मी अवाक झालो की मी इथून जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन सुरू झालं आणि फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदरावजी यांच्याकडे मी स्वतःच्या पदाचा, सर्व पदाचा आणि सदस्य पदाचा, आजीवन सदस्याचा सर्व राजीनाम्याचं पत्र मी स्वतः त्यांच्या घरी टाकून दिलं. त्यानंतर मी पूर्ण इलेक्शन फेस केलं, इलेक्शन लढलो. त्या मधल्या काळात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी पक्ष सोडला, ह्या राजीनामा दिला, हे सर्व जाहीर केलं. आणि आज का त्यांची झोप उघडली एवढ्या 6-8 महिन्यानंतर, आणि कसं का त्यांना असं रात्री दिसलं बा की दिलीप सोनटेकरला निष्कासित करायला पाहिजे, तर हे का निष्कासित करतील मला? मी तर पक्षाला पहिले ठोकर मारली आणि राजीनामा दिला आणि विरोधात दुसऱ्या पक्षाकडून बिपाम घेऊन लढलो. आता हे नौटंकी करण्यात काय अर्थ आहे आणि काय आपलं साध्य करता आहे? आज मी त्या फेसबुकवर त्यांच्यावर कॉमेंट दिली आणि ते कॉमेंट दिल्यानंतर त्याच्यावर काय काय लोकांनी कॉमेंट्स केले आणि किती लोकांनी लाईक केले यांना आपण पाहावं आणि त्यांनी त्याचा विचार करावा. पण आता जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे बाहेरचे लोक आहेत किंवा जे तुमच्या पक्षाकडून लढलेले होते शिवसेनेकडून, त्यांना सुद्धा त्यांनी निष्कासित केलं आहे का? नाही, कुणालाच निष्कासित नाही केलं. फक्त मला आणि एक ते मिथुनजी माटे आता नेमके एक हप्त्या अगोदर त्यांनी म्हणजे पक्ष प्रवेश केला. 6 महिन्यानंतर फक्त तुमच्या दोघांचे चेहरे त्यांना दिसले आणि नाही, अजून तर एक आहे की जे अविनाश चिमूरकर आहेत त्यांना पण निष्कासित केलं. अजूनही शिवसेनेत नाही आले ते. त्यांचा पक्षप्रवेश 13 तारखेला आहे आणि त्याचा पक्षप्रवेश व्हायच्या अगोदर त्यांना निष्कासित करून टाकणार. म्हणजे अभ्यासाने करायला पाहिजे. आपले मोठे नेते आहेत, वयानं मोठे आहेत आनंदरावजी, पण त्यांनी अभ्यास करून जरी केलं असतं आणि माझ्यासारख्याचा राजीनामा म्हणजे आपण काय म्हणतो पक्षातून काढण्याची भूमिका ठेवली, हे त्यांनी तेव्हाच करायला पाहिजे होती. आज करण्याची काय करायचं आहे? आणि आज करून मला मोठ्या मोठ्या लोकांचे, काँग्रेसच्या नेत्याचे फोन आले, हे कसं करून राहिले बा, हे तर तुझं पहिलेच राजीनामा दिला. मोठ्या लोकांनी बोलले मला. पण मी असं नाही म्हणणार तर त्यांनी काय केलं का नाही, पण मी जे भूमिका आतापर्यंत भाजपची जे होती एवढे दिवस मी काम केलं आणि त्या सर्व भूमिका मी पत्रकारच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन सर्व जेवढी मीडिया आहे त्यांच्यावर मी इलेक्शन पिरियड ठेवल्या होत्या. तुम्ही आता बोलले की अभ्यास करून विचार करून करायला पाहिजे होतं. मागच्या काळामध्ये कोणीतरी भाजपाचा नेता तुम्हाला अपरिपक्व असा शब्द काहीतरी वापरून गेला होता. मला तेच म्हणायचं आहे की मी थोडासा जास्त वेळ घेईन तुमच्या चॅनलवर. मी एक पत्र वाचून दाखवत आहे. अपरिपक्व कोण आहे ते जनतेला कळेल. उपरोक्त विषया अनुषंगाने मी या नगर परिषद हद्दीत भूमिगत गटार लाईनचे काम करण्याकरिता नगर परिषद येथे सत्ताधाऱ्यांनी सभागृहात ठेवून ठराव पारित केला आणि विरोधकांनी विरोध दर्शविला. महोदय, आम्ही सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की मी काय लिहिलं, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की नगर परिषद हद्दीत 12 ते 15 हजार घरे असावेत. सर्व घरामध्ये शौचालय आहे, त्याच्यात सेफ्टी टँक आहे, घरामध्ये ओव्हरफ्लो पाणी बाहेर निघालेले आहे, भूमिगत नाल्याला जोडलेलं आहे. आमच्या माहितीच्या नुसार नगर परिषद 99% नाल्याचे काम भूमिगत झालेले आहे. शौचालयाचे शोध खड्डे म्हणजे सेफ्टी टँक लोकांच्या घरी ओव्हरफ्लो याचे पाणी हे सर्व नाल्याला जोडलेले आहे. तलावामध्ये ते पाणीचे नाल्याच्या द्वारे तलाव बुडी आपल्या आजूबाजूला शहराच्या आहे त्याच्यामध्ये जमा होते. असं आपण त्या पद्धतीनं मी त्याच्यात त्यांना तक्रार म्हणजे तशा प्रकारची तक्रार सुद्धा नगरपालिकेला कोणती येत नाही. म्हणजे उमरेड येथे नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे कुणाला कोणता त्रास होत असेल पाण्यापासून अशी तक्रार होतच नाही. उमरेड नगर परिषद मार्फत भूमिगत गटार लाईन करण्याची आवश्यकता वाटत नाही हे माझं मत आहे. आजूबाजूच्या नगर परिषदमध्ये झालेल्या गटार लाईनच्या कामाने वास्तव करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो असे येथील नागरिकांनाच म्हणजे ज्या जिथं भूमिगत गटारी नाली झाल्या आहेत त्या नागरिकांना ते माहीत आहे किती त्रास होते. उमरेड शहरामध्ये जुन्या वस्तीतील सर्व छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथं आपण नाली करणार
तिथं टू व्हीलर जाऊ शकत नाही, फोर व्हीलर जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपण गाड्या लावणार आणि खूप लोकांना त्रास होईल. अशा पद्धतीचं मी त्या निवेदनात लिहिलेलं होतं. त्याचे शोक खड्डे आहेत, त्यांच्या ज्या सेफ्टी टॅग खाली गेल्या त्यांचा वर कोण करेल, त्याचा खर्च कोणाला लागेल, ह्या अशा पद्धतीचा मी त्याच्यात मॅटर लिहून मी सीओ साहेबांना आणि नगराध्यक्ष मॅडमना असं मी निवेदन दिलं होतं. आपण आज उमरेड शहराला गटर लाईनची आवश्यकता नाही, तरी पण अनावश्यक खर्च करून गटर लाईन होण्याच्या प्रोसेस करीत आहात. विरोधकांनी विरोध केला म्हणजेच अर्ध्या शहरांनी नागरिकांनी विरोध केला, म्हणजे काँग्रेसवाल्या सर्व नगरसेवकांनी विरोध केला होता. अर्धे जवळपास नगरसेवक काँग्रेसचे आहेत. म्हणजेच माझं मत हे आहे की अर्ध्या शहरांनी विरोध केला, हे माझं मत आहे. मी ते त्याच्यात लिहिलेलं आहे. तिथून म्हणूनच आवश्यक असल्यास आमसभा घेऊन गावातील नागरिकांना विश्वासात घ्या आणि गटर लाईनचं काम करण्याची प्रोसेस करावी, असं त्या पद्धतीने मॅटर लिहून दिलं होतं. ज्यावेळेस आपण गटर लाईनचे काम सुरू कराल तेव्हा संपूर्ण शहर खोदावे लागतील, परंतु खोदकाम करते वेळेस नळाची पाईपलाईन, एमएससीबीची कनेक्शनची लाईन, नागरिकांचे घेतलेले नळाचे कनेक्शन यापासून त्या रोडच्या पलीकडेपर्यंत याचा खर्च कोण करणार, ह्या मी त्याच्यामध्ये मुद्दा शिवांना सांगितला होता. उमरेड शहरातील गटर लाईन करण्याचा आपण वर्ल्ड बँकेचा निधी उपलब्ध करून सदर काम सुरू करण्याचा प्रस्ताव केलेला असून वर्ल्ड बँकेचे कर्ज हे कोण परतफेड करणार आणि आपण सदर कर्जाचा बोजा हा टॅक्सच्या स्वरूपात नागरिकांना बसणार नाही, असा एक नगरपरिषद ठराव घेण्यात यावा, अशा पद्धतीने निवेदन दिलं आहे. मी तर सुझाव केला आहे, सीओ साहेबांनी मान्य केला आहे की तुमचा सुझाव बरोबर आहे म्हणून. आणि याच्यावर तरी तुम्ही मला परिपक्व म्हणत असाल, तुम्ही याच्यावर हा मी दिलेलं निवेदन तुम्ही वाचलं नाही आणि तुम्हाला कोणीतरी सांगते का तुम्ही प्रवक्ता म्हणून बोला आणि तुम्ही प्रवक्ता म्हणून बोलून राहिले, मला जे अपरिपक्व म्हणून राहिले आहे हे माझ्या मतानं चुकीचं आहे. आपणच माझ्या नजरमध्ये अपरिपक्व दिसता असं मला म्हणायला हरकत नाही. तुम्ही लहानपणापासून जे बीजेपीचे कार्यकर्ता आहे ना, तुम्हाला त्या पक्षातले लोक अपरिपक्व म्हणत आहेत, हे कितपत योग्य वाटते आणि पक्षापर्यंत काय केलं? 25 वर्ष मी पक्षात काम केलं. जे अपरिपक्व म्हणणारे आहेत त्यांना मी पक्षात घेतलं, मोठ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात मी घेतलं, हे त्यांनाही माहित आहे. आणि ते मला आज अपरिपक्व म्हणतात. ठीक आहे, अपरिपक्व कोण आहे हे जनता कळवेल ना, जनता ठरवेल. हे कोण ठरवणार होते आणि मी कोण ठरवणार होतो, जनतेचा विषय आहे तो. मी ते निवेदन दिलं ते चुकीचं असं पेपरवाल्यांनी ठीक आहे, पत्रकारांनी लिहिलं आहे का शिंदे सेनेला काटाचा विरोध, पण मी विरोध म्हणून लिहिलाच नाही, याच्यात शब्दही नाही आहे काही. वाचून दाखवला तुमच्या चॅनलवर. बरं, यानंतर शिवसेना पक्षाची उमरेड शहरासाठी काय भूमिका राहणार आहे तुमची? शिवसेना उमरेड पक्षासाठी नाही, उमरेड शहरासाठीच नाही तर उमरेड विधानसभेसाठी पूर्ण जिल्हा परिषदा पंचायत समित्या लढवणार. नगरपालिका तर झालेली आहे, येणाऱ्या काळात ते पण होईल. उलट लोकसभा तर शिंदे सेना आहेच ऑलरेडी. उलट भारतीय जनता पार्टी 2 वेळा विधानसभा हरली. यावेळेस आम्ही आमच्या नेत्याला सांगणार की 2 वेळा विधानसभा हरली, ते यावेळेस आपण आपल्या पक्षात घेऊन आपण लढवायची, हे आपण त्याचं आम्ही ठामपणे निवेदन देऊन आमच्या नेत्याला बोलणार आणि त्या पद्धतीचं आम्ही नेत्याला कन्व्हिन्सिंग करून सांगणार. शेवटी युतीची दोन्ही पक्षाची युती राहील, त्याच्यामध्ये जे निर्णय घेतो तो आम्ही मान्य करू. धन्यवाद. आपण मॅक्स न्यूज चॅनलला आपली रिपोर्टिंग दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खूप धन्यवाद आपले. आणि सन्माननीय आमदार नेते साहेबांना मी विनंती करतो की आपण जे माझ्या निष्काळजीचं याचं पत्र पाठवलं हे चुकीचं आहे. मी पहिलेच तुमच्याकडे राजीनामा स्वतः आणून दिला, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोललो, सर्व गोष्टी मी विरोधात लढलो, धनुष्यबाण हातात घेऊन लढलो. भाजपचा काही विषयच नाही. तुम्ही मला आज आणि ते आज तर मला निष्काळजीचं पत्र काढलं, पण आज मला एक व्हॉट्सअप ग्रुपवरूनही काढण्याकरिता जो ग्रुप ऍडमिन असतो त्यांना सांगितलं का त्यांना ग्रुप म्हणून काढला, पण मी ना माझ्याकडे 200 ग्रुप होते भाजपचे, तेव्हाच डिलीट केले. आणि हे करणं असेल तर ते आता आज मला रिमूव्ह केलं, तोही ग्रुप मी डिलीट केला. म्हणजे ही उत्तर या पातळीवर जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण गावात राहतोय, तुम्ही एका पक्षाचं काम करता, मी एका पक्षाचं काम करतो आहे. मी ना त्यावेळेस राजीनामा दिला तेव्हा संपला माझा विषय. मी कधी तर भाजपचा विषय घेतला नाही, बोलतो नाही. मला माझ्या पक्षाचं काम करायचं, मला पक्ष वाढवायचा आहे, मी त्या पद्धतीत करणारच. धन्यवाद. चला, नमस्कार.